My dear students, I welcome you to the video lecture of English Literature, Same 6. In this video lecture, we are going to discuss about Song of Myself, poem written by Walt Whitman. In this part 2, we'll have discussion about the complete poem. I celebrate myself and sing myself, and what I assume you shall assume. For every atom belonging to me, as good belongs to you. आता इथे वॉल्ट व्हिटमन म्हणतात की मी स्वतःचा उत्सव साजरा करतो, स्वतःबद्दल गीत गातो. म्हणजे बढाई करतो असं नाही, असं म्हटलं जातं की तुम्ही स्वतःला किंमत दिली तर जग तुम्हाला किंमत देतं आणि तुम्ही जगाला सुद्धा किंमत देता. म्हणून म्हणतो की मी स्वतःचा उत्सव साजरा करतो, स्वतः गीत गातो स्वतःचं. अँड व्हॉट आय अस्युम यू शॅल अस्युम. मी जसं गृहीत धरतो तसं तुम्ही गृहीत धरा. तुम्ही समजा की मनुष्य सर्वात सुंदर आहे, हे जीवन अतिशय पॉझिटिव्ह आहे. तुम्ही दुसऱ्याबद्दल तारीफ करा, दुसरे तुमच्याबद्दल तारीफ करते. म्हणूनच मी जसं वागतो तसं तुम्ही सुद्धा वागा. फॉर एव्हरी ॲटम बिलॉंगिंग टू मी ॲज गुड बिलॉंग्स टू यू. या पृथ्वीवरचा जेवढा प्रत्येक ॲटम, प्रत्येक कण जेवढा माझ्या मालकीचा आहे, तेवढ्या पृथ्वीवरचा प्रत्येक कण तुमच्या मालकीचा सुद्धा आहे. म्हणजे इथे त्यांनी इक्वॅलिटीवर आणलेलं आहे सगळं काम. आय लोफ अँड इन्व्हाइट माय सोल. आय लीन अँड लोफ ॲट माय ईज ऑब्झर्विंग अ स्पियर ऑफ समर ग्रास. My tongue, every atom of my blood, formed from this soil, this air, born here of parents, born here from parents the same, and their parents the same. आता त्यांचं म्हणणं असं आहे की लोप जो शब्द आहे, लोप, LOAFE, लोप म्हणजे तुम्ही तुमचा वेळ वाया घालवणे, सुस्त कामात, ज्याला आपण लोफर शब्द वापरला जातो. लोफर म्हणजे काय? जो आपला वेळ सुस्त कामात वाया घालवतो, व्यर्थ घालवतो. तो कवी म्हणतोय की आय लोफ अँड इन्व्हाइट माय सोल. मी माझा वेळ खूप वाया घालवलेला आहे आणि आता माझ्या आत्म्याला मी आमंत्रित करतो आहे. आता आय लीन अँड लोफ ॲट माय ईज ऑब्झर्विंग ए स्पियर ऑफ समर ग्रास. आता मी वागतोय आणि माझा वेळ वाकून, छान डोलून, झोपून, आरामात मी एक भाला पाहतोय. कशाचा भाला? प्रतीक आहे हे समर ग्रास. समर ग्रास म्हणजे उन्हाळ्यात कसं आहे, गवत थोडं करडं पडतं तर ते भाल्यासारखं दिसतं टोकदार. मी त्याच्याकडे पाहतोय, त्या गवताकडे. माय टंग, एव्हरी ॲटम ऑफ माय ब्लड, फॉर्म फ्रॉम दिस सॉईल, दिस एअर. माझी जीभ, माझ्या रक्तातला प्रत्येक कण या मातीतून बनलेला आहे, या हवेतून बनलेला आहे. मी इथे माझ्या पालकांपासून जन्मलो आहो, ते त्यांच्या पालकापासून जन्मलेले आहेत आणि त्यांच्या पालक त्यांच्या पालकापासून जन्मलेले आहेत. म्हणजे इथे यांनी आपल्या खानदानीची साखळी सांगितलेली आहे. आता आपण म्हणतो ना, भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हणतात की मनुष्याचं शरीर पंचतत्वांनी बनलेलं आहे, 5 तत्व आहे. तर हे 5ही तत्व ज्यात मनुष्याचं शरीर बनलेलं आहे, तर हे मातीत मिसळणार आहे एकदाचं. आणि हे बनलंसुद्धा मातीचंच आहे. आपण म्हणतो ना, मिट्टी है मिट्टी में मिल जाएगा, तसं मनुष्याचं शरीर मातीत मिळणार आहे. आय नाऊ 37 years ओल्ड इन परफेक्ट हेल्थ अगेन, होपिंग टू सीज नॉट टिल डेथ. तर मी आता 37 वर्षाचा आहे आणि माझी हेल्थसुद्धा परफेक्ट आहे आणि तोपर्यंत मी जगत राहणार आहे, जोपर्यंत मी मरणार नाही. मी माझ्या जीवनाचा आनंद घेणार आहे. म्हणजे इथे हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सांगतो आहे आपल्याला. म्हणजे तू छान लोळत पडलेला आहे गवतावर, गवताच्या पात्याकडे पाहत आहे आणि विचार करतो की मी परफेक्ट आहे, आता मी जगणार आहे छान. क्रीड्स अँड स्कूल्स इन अबेयन्स, रिटायरिंग बॅक व्हाईल सफाइस्ड ॲट व्हॉट दे आर, बट नेवर फॉरगॉटन. आय हार्बर फॉर गुड ऑर बॅड, आय परमिट टू स्पीक ॲट एव्हरी हझार्ड, नेचर विदाऊट चेक विथ ओरिजिनल एनर्जी. आता इथे द स्पीकर हॅजंट फॉरगॉटन द टीचिंग्स ऑफ ऑर्गनाइज्ड रिलिजन ऑर द कन्व्हेन्शन ऑफ फॉर्मल सोसायटी. त्या कवितेतला तो स्पीकर आहे, म्हणजे आपण कवीच्याच भावना समजू. तो असा म्हणतोय की मी माझ्या धर्माने जे काही मला संघटितरित्या शिकवलेलं आहे आणि या औपचारिक समाजाने शिकवलेलं आहे, ते मी विसरलेलो नाही आहे. आता अबेयन्स म्हणजे इथे टेम्पररी पॉज, थोड्या वेळासाठी थांबणे. आणि क्रीड म्हणजे एक विशिष्ट तत्वांचा समूह, विशिष्ट तत्व जे आपल्याला आपले पूर्वज शिकवून गेलेत, आपले आईबाबा शिकवतात. ही ॲक्नॉलेजेस व्हॉट ही हॅज लर्न फ्रॉम देम. आणि इथे
तो स्पीकर म्हणतोय, तो मान्य करतोय की मी माझ्या पूर्वजांकडून काय काय शिकलेलो आहे. बट ही चूजेस टू सेट देअर रिस्ट्रिक्शन्स असाइड सो दॅट ही कॅन एक्सप्रेस हिमसेल्फ स्पॉन्टेनियसली अँड इन अकॉर्डन्स विथ हिज इन्स्टिंक्टिव्ह इनर नेचर. आता इथे हा सुद्धा म्हणतोय की काही त्यांनी माझ्यावर बंधनं बांधलेली आहेत माझ्या पूर्वजांनी, ती थोडी बाजूला ठेवतो आणि उत्स्फूर्तपणे मी स्वतःला व्यक्त करतो. माझ्या मनात काय वाटतंय ते सांगतो मी. मला थोडे बंधनं बाजूला ठेवले पाहिजे, कारण हा थोडा आधुनिक जमाना आहे. दिस इज ऑल्सो मिरर्ड इन व्हिटमॅन्स चॉईस ऑफ पोएटिक फॉर्म. आता इथे आपल्याला दिसून पडते त्याच्या निवडण्यावरून कवितेचा फॉर्म निवडलेला आहे. यात त्यांनी काय निवडलेलं आहे, हिज यूज ऑफ फ्री वर्स वॉज अ रॅडिकल डिपार्चर फ्रॉम द ट्रॅडिशनल रूल्स ऑफ मीटर. तिथे मीटर राईम आणि मीटर वापरायचे, इथे व्हिटमॅननी ते वापरलं नाही, त्यांनी फ्री व्हर्सच वापरलेलं आहे. आणि इथे तो म्हणतोय, आय हार्बर फॉर गुड ऑर बॅड, आय परमिट टू स्पीक ॲट एव्हरी हजार्ड. हार्बर म्हणजे मी माझ्या मनात ठेवतो चांगल्या वाईट गोष्टी, आणि कधी कधी मी स्वतःला परमिशन देतो की धोका दिसला, वाईट दिसलं तर बोलायचं, चुकीचं दिसलं तिथे बोलायचं. नेचर विदाऊट चेक विथ ओरिजिनल एनर्जी. आणि मी असं स्वभाव आहे माझा की मी त्याला विदाऊट चेक ठेवतो, त्यात ओरिजिनल एनर्जी ठेवतो. माझ्या स्वभावात कसा आहे, जो मूळचा उत्साह आहे तो मी माझ्या स्वभावात ठेवतो आणि त्या उत्साहाला मी बंधन घालत नाही. म्हणजे मला चांगलं दिसलं तर मी त्याची तारीफ करणार आणि वाईट दिसलं तर मी त्यावर टीका करणार. मी अशा प्रकारचा मनुष्य आहे, कारण मला समाजाने तसं शिकवलेलं आहे, माझ्या घरच्यांनी मला तसं शिकवलेलं आहे. दिस इज ऑल अबाउट द पोएम सॉन्ग ऑफ माय सेल्फ. यात कवीने काय केलं आहे, संपूर्ण मानवजातीचं प्रतिनिधित्व केलं आहे, स्वतःची स्तुती करून, स्वतःबद्दल चांगलं बोलून. म्हणजेच तो म्हणतोय संपूर्ण मनुष्य जातच चांगली आहे. इथे तो प्राऊड फील करतोय की बघ मी ह्युमन काइंडमध्ये जन्म घेतला आणि संपूर्ण ह्युमन काइंड ही अतिशय उपकारक जमात आहे पूर्ण पृथ्वीवर. दिस इज ऑल फॉर द पोएम. थँक यू व्हेरी मच.